अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी कल्पना तुम्हा सर्वांच्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील काही अडचणी असतील त्या दूर हो, काही इच्छा स्वप्न असतील तर ते स्वामींच्या कृपेने पूर्ण हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला बऱ्याच ताईंनी असं विचारलं की ताई आम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ हे खूप करण्याची इच्छा आहे. आई दुर्गा सप्तशतीची जी ही सेवा आहे किंवा आपल्या आई भगवतीची ही सेवा आहे आम्हाला खूप करण्याची इच्छा आहे, पण आम्हाला नेमका पाठ कसं वाचन करायचं, त्याचं पारायण कसं करायचं, त्याची काय पद्धत आहे, थोडे म्हणजे काय नियम असतील ते आम्हाला काहीच माहिती नाही, तर तुम्ही सांगा. म्हणूनच मग मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला सविस्तर माहिती सांगते. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. सर्वप्रथम दुर्गा सप्तशतीचे जे पाठ किंवा दुर्गा सप्तशतीची सेवा ही आई आपल्या कुलदेवतेची सेवा आहे, आई भगवतीची सेवा आहे. आपल्याला आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद लाभावा म्हणून ही दुर्गा सप्तशतीचे पाठ ही सेवा केली जाते. देवीला जर प्रिय कोणची सेवा असेल, कोणची सेवा तिची उपासना आराधना असेल तर ही ती आहे की दुर्गा सप्तशतीचे पाठ. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3.5 शक्तिपीठे आहेत. त्यापैकी कोणाचं माहूरचं असू शकतं, कोणाची तुळजापूरची देवी असू शकते, कोणाची कोल्हापूरची असू शकते. ज्याच्या त्याच्या कुळगोत्रानुसार हे कुलदेवी आणि कुळदैवत हे ठरलेलं असतं. तर असं बऱ्याच ताईंचं असं म्हणणं येतं की ताई आम्ही एवढी सेवा करतो स्वामींची, पण आमचे जे प्रश्न आहेत ते वाढतच चाललेले आहेत, आमच्या ज्या अडचणी आहेत ते दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत, काही आम्हाला प्रश्न सुटतच नाहीत, आम्ही एवढी सेवा करतो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवतेची सेवा करत नाहीत. कुलदेवी जी तुमची आहे, जी कुळाचं संरक्षण करणारी जी देवी आहे तिची तुम्ही सेवा उपासना आराधना करत नाही. तुम्ही बाकीच्या सर्व सेवा करता, स्वामींची खूप खूप उपासना करतात, पण मग त्याला अर्थ काय? जसं की आपण एक उदाहरण सांगते तुम्हाला. जसं आपल्या कुटुंबामध्ये जर आपण सर्वांच्या सेवा केल्या, आपली आई जर सोडली, जी जन्मदाती माऊली असती ती जर सोडली, आपण बाकी सगळ्यांच्या जर सेवा केल्या आणि आपली आईची जर सेवा जर नाही केली तर आपल्या काय अर्थ आहे? ती आई आपल्याला कसा आशीर्वाद देऊ शकते? मग अगदी त्याच पद्धतीने जर आपण आपल्या कुळाचा जे संरक्षण करणारी जी कुलदेवी आणि कुळदैव ठरलेलं असते तिची जर सेवा उपासना आराधना जर नाही केली तर बाकीच्या कितीही जरी सेवा आपण केल्या तर काय अर्थ? मग तुम्ही जशी स्वामींची नित्यसेवा करता मनोभावनेतून, तसंच तुम्ही आपली जी कुलदेवी आणि कुळदैवते त्याची सेवा उपासना आराधना केलीच पाहिजे. त्यातलाच एक भाग म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. मग अजून ताईंनी विचारतात की ताई दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सेवा फक्त नवरात्रीमध्येच करायची का, एरवी आपण करू शकतो का? तसं काही नाही. नवरात्रीमध्ये 9 दिवस तर सेवा अवश्य देवीची म्हणजे दुर्गा सप्तशतीच्या पाठ किंवा पारायणाची करायचीच आहे, पण आपण वर्षभरातही दुर्गा सप्तशतीच्या पाठाची आपण सेवा करू शकतो. नवरात्रीमध्ये तर आवश्यक करायचं आहे, कारण 9 दिवस देवी असते आपल्या घरी स्थानापन्न होते किंवा विराजमान होते, तेव्हा तर आवश्यक म्हणजे करायचीच आहे. पण आपण वर्षभरातूनही देखील ही सेवा करू शकतो. जे देवीचे वार असतात मंगळवार आणि शुक्रवार, त्या दिवशी तुम्ही अवश्य दुर्गा सप्तशतीचा पाठ घ्या. केंद्रामध्ये सामुदायिक सेवेमध्ये सहभाग व्हा. दर मंगळवार आणि शुक्रवार केंद्रामध्ये पाठ होतो दुर्गा सप्तशती. अवश्य दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये सहभागी व्हा तुम्ही सामुदायिक सेवेमध्ये. जर तुम्हाला शक्य होत असेल तर जवळपास केंद्र असेल तर तुम्ही जा, नाही तर मग तुम्ही घरी तुम्ही करू शकता. वर्षभर तुम्ही केव्हाही उपासना ही करू शकता. मग आता मग ही दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचल्याच्या नंतर काय होतं किंवा काय आपल्याला फायदा? तर दुर्गा सप्तशतीच्या ह्या पाठाच्या अनन्यसाधारण खूप महत्व आहे. सर्वात मोठा आज प्रश्न कुठला म्हणलं तर मुला मुलींचे लग्न न जमणे किंवा मुला मुलींच्या लग्नात अडथळे येणं, सर्वात मोठा जे आहे तो प्रश्न आहे. मग यासाठी तुम्ही देवीची मनाभावनेतून उपासना आराधना केली तर नक्कीच तुमचे मुला मुलींचे लग्न जुळण्यास मदत होईल. संकल्पयुक्त जर तुम्ही 14, 108, 51 जर पारायण जर केले दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे संततीबद्दल. आज बऱ्याच जणांना खूप दिवस झाले लग्न होऊन पण त्यांना काही अजून मूल बाळ नाही. जर तुम्ही देवीची जर आराधना केली, देवीचे जर पाठ पारायण जर केले दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे तर नक्कीच तुम्हाला संततीबाबत जे प्रश्न असतील ते तुमचे सुटेल. तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे पती पत्नीबद्दल मतभेद. सतत घरामध्ये किटकिट होणं, भांडणे होणं, याच्यावर एकमेव उपाय कुठला म्हणलं तर आई भगवतीची, आपल्या कुलदेवतेची सेवा, दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सेवा. ह्या ग्रंथाचे तुम्ही पाठ करा आणि नक्कीच बघा तुम्ही जे तुमचे भांडणं असतील ते घरामध्ये तुमच्या पती पत्नींमध्ये जे मतभेद असतील ते संबंध सुधारण्यास मदत होईल. दोघांमध्ये एकोपा निर्माण होईल, घरामध्ये आनंदी वातावरण होईल. एवढे अनन्यसाधारण खूप महत्व आहेत.
तुम्ही स्वतः जे नवीन सेवेकरी असतील त्यांनी पारायण करा, पाठ करा आणि स्वतः अनुभव घ्या. मग आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे पाठ वाचन करण्याची तर तुम्हाला म्हणजे माहिती तर सर्व सांगणारच आहे. मग दुसरं म्हणजे संकल्पयुक्त 14 पाठ कसे म्हणजे करायचे, 14, 108, 21 जे काही तुम्हाला करायचे असेल ते कसं करायचं. हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायचं, तुमचं पूर्ण सर्व नाव घ्यायचं आणि मी अमुक या नावाचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आजपासून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 14 संकल्पयुक्त पाठ करत आहे. जी तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तुम्हाला, कारण तुम्ही काहीतरी तुमच्या म्हणजे मनातील एक तुमच्या इच्छा ही पूर्ण व्हा. सपोज दॅट कोणाच्या लग्नाचा प्रश्न असेल, जी काही इच्छा असेल ते सांगून आमच्याकडनं निर्विघ्नपणे ही सेवा करून घ्या असं म्हणून ते पाणी जे अक्षदाचं आहे ते तामणात सोडायचा. हा झाला तुमचा संकल्पयुक्त म्हणजे संकल्प 14 पाठांचा. 14 पाठांचा संकल्प करायचा आणि केंद्रात केलं तरी खूप चांगलं किंवा घरी केलं तरी खूप चांगलं. पाठ मग आता वाचन करण्याची पद्धत, नियम ते सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही पाठ वाचनाला एक तुम्हाला ग्रंथ लागतो, हा दुर्गा सप्तशतीचा म्हणजे ग्रंथ, ही पोथी ही जवळपासच्या तुम्हाला केंद्रामध्ये याची प्रत भेटून जाईल. याचे बरेच आवर्तन आहेत, पण मी याच ग्रंथातून पारायण केलेला हाच दिनडोरी प्रणित मार्गानुसार ग्रंथ आहे. तर तुम्हीही हाच ग्रंथ घ्या आणि वाचायला बसण्याचं एक पाठ आपल्याला लागल, पाठ किंवा चौरंग, बसायला आसन, पोथीला ग्रंथाला वस्त्र आणि 14 दिवस त्या ठिकाणाहून पोथी उचलायची नाही. दुसऱ्या म्हणजे 14 दिवस त्याच ठिकाणावर पोथी आपलं पाठ जे आहे त्याच ठिकाणी ठेवायचं. पहिल्याच दिवशी ठरवायचं की आपल्याला इथं वाचन करायचं, म्हणजे ही जागा परत बदलण्याची आपल्याला वेळ आली पाहिजे. बरोबर त्याच ठिकाणी बसायचं. जर तुम्हाला जर शक्य असेल तर टाइमही तुम्ही समजा आज जर 8ला सकाळी बसाल, दुसऱ्या दिवशी पुढचे 13 दिवस तुम्ही 8ला बसाल. जर शक्य असेल तर तुम्हाला, मी लग्नाच्या अगोदर म्हणजे तसे म्हणजे टाइमनुसार केलेले पाठ आहेत, पण आता मला हे शक्य होत नाही म्हणून माझा टाइम ऍडजस्ट होत नाही. कधी 10ला होतो, कधी 11, जसं माझ्या वेळेनुसार म्हणजे माझं सर्व काम जसं घरातील आवडतील तसं मी बसतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसा, असं काही त्याला बंधन नाही. असे बऱ्याच जणींनी विचारलं की म्हणजे एकाच टायमाला बसायचं का, शक्य असेल तुम्ही तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मग आता वाचायला म्हणजे साडी घालायची, कोरी साडी घालायची शक्य असेल तर, नाही तर धुतलेली साडी घालायची. काळं वस्त्र घालायचं नाही. हातामध्ये बांगड्या, कपाळावर कुंकू, डोक्यावर पदर आणि लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या. हे झालं, साडी घालूनच तुम्ही पाठ हे वाचन दुर्गा सप्तशतीचा करायचा. बरोबर आलं का लक्षामध्ये. पाठ वाचनाला काही 14 दिवस जर तुमचे संकल्पयुक्त जर पाठ जर असेल तर 14 दिवस पर अन्न वर्ज्य करायचं. ही जी आहे तुमची वाचनाची तुम्हाला सोपी पद्धत. साडी घालूनच पाठ हा वाचायचा, काळं वस्त्र घालायचं नाही. 14 दिवस साडी घालूनच पाठ, मुली जरी करत असतील लग्नाच्या अगोदर तरी पण त्यांनी साडी घालूनच पाठ करायचा. डोक्यावर पदर, कपाळावर कुंकू, हातामध्ये काचेच्या बांगड्या. आलं का लक्षामध्ये. त्याच्यानंतर 14 दिवस जर तुमचे संकल्पयुक्त जर दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही कोणत्या कामासाठी जर करत असाल तर 14 दिवस पर अन्न वर्ज्य, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. जे घरामध्ये आपल्या बनवलेलं अन्न आहे तेच आपण अन्न खायचं. ब्रह्मचर्याचं 14 दिवस पालन. हे फक्त छोटे छोटे नियम आहे, बाकी काही नाहीये. आता तुम्हाला पाठ वाचन करण्याची पद्धत सांगते मी तुम्हाला. हा ग्रंथ म्हणजे कसा पाठ वाचन करायचा ते सांगते. जुने असतील सेवेकरी किंवा ज्यांनी अगोदर केले असेल त्यांच्या असं लक्षात, पण ते नवीन पहिल्यांदाच करत असेल त्यांच्यासाठी सांगत आहे पाठ वाचन कसा कोण्या पद्धतीने करायचा. तर सर्वप्रथम ही जी प्रार्थना आहे, आपण कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर आपण स्वामी महाराजांची स्तवन प्रार्थना घेतली पाहिजे. आपण कुठली पण सेवा करण्याच्या अगोदर ही प्रार्थना अगोदर पूर्ण घ्यायची, इथून श्री गणेशाय नमः पर्यंत. त्यानंतर इथं संपती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इथे प्रार्थना संपती. त्यानंतर स्वामी महाराजांचा एक माळ मंत्र घ्यायचा. जर नवीन सेवेकरी पहिल्यांदाच जर वाचन जर करत असतील तर त्यांना पाठ वाचनाला खूप टाइम जातो, वेळ जातो, म्हणून त्यांनी स्वामी महाराजांचा जप 11 किंवा 21 वेळेस घ्यायचा. बरोबर आलं का लक्षामध्ये तुमच्या. जे जुने सेवेकरी असतील त्यांनी एक माळ म्हणजे घेत असतील आणि घेतलं तरी चांगलं करत असेल तुम्ही पाठ, म्हणजे नवीन आहे त्यांना पाठ वाचनालाही बराच वेळ जाईल, म्हणून तुम्हाला सांगते की 11 किंवा 21 वेळ स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचं. त्यानंतर नववार्ण मंत्रही एक माळ घ्यायचा आहे, पण तुम्ही 16 वेळेस नववार्ण मंत्र घ्यायचा. नववार्ण मंत्र सांगते ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. परत एकदा सांगते नववार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च. आलं का. आणि आलं का लक्षामध्ये. त्याच्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळेस घ्यायचा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
परत एकदा सांगते, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र 24 वेळेस तुम्ही घ्यायचा. जे पहिल्यांदाच वाचन करत असेल त्यांच्यासाठी सांगते, स्वामींचा जप तुम्ही जर एक माळ घेतला म्हणजे जप करायला तुम्हाला टाइम जातो, वाचनाला टाइम जातो, म्हणून तुमच्यासाठी सांगते की 11 वेळेस स्वामी समर्थ महाराजांचा जप, 16 वेळेस नवार्ण मंत्र आणि 24 वेळेस तुम्ही गायत्री मंत्र घ्यायचा आणि पाठ वाचनाला सुरुवात करायची. आता पाठ वाचनाला सुरुवात करायची तर तुम्ही जेवढं मी सांगते, पुस्तक जर असेल तर तुम्ही टिक करून घ्यायचं, तेवढं वाचायचं. प्रार्थना सगळं मंत्र वगैरे झाल्याच्या नंतर देवा कवचम पासून सुरुवात करायची. देव्या कवचम जे आहे ते पूर्ण घ्यायचं. इथं जे आहे तुमचं देव्या कवचम संपत, त्याच्यानंतर अग्रला स्तोत्रम येतं, अग्रला स्तोत्रम पूर्ण घ्यायचं. अग्रला स्तोत्रम पूर्ण झाल्याच्या नंतर अथकिलक स्तोत्रम, ही अथकिलक स्तोत्रम ही पूर्ण घ्यायचं. त्याच्यानंतर रात्री सुक्त ही पूर्ण घ्यायचं. आणि त्याच्यानंतर तुमचा पहिला अध्याय सुरू होतो, म्हणजे अध्याय पहिल्याला तुमच्या सुरुवात होते. अध्याय पहिला तुमचा नंतर त्याच्यानंतर वाचन करायचं. एकूण दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये 13 अध्याय आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगते, पाठ हा वाचन करता वेळेस अगदी मोठ्या आवाजात वाचायचा, मनातल्या मनात वाचायचं नाही. कमीत कमी जे आपल्या बाजूला एखादी जर व्यक्ती बसली तिला तर म्हणजे त्या तर व्यक्तीला ऐकू जावं अशा मोठ्या आवाजामध्ये पाठ वाचन करायचं. तालबद्ध तालासुरात लयबद्ध पद्धतीनं पाठ वाचन करायचं. जर तुम्ही पहिल्यांदाच करत असेल तर तुम्हाला एवढा लयबद्ध पद्धतीनं येणार नाही, पण हळूहळू एक तुम्हाला 2-4 वेळेस जर तुम्ही पाठ वाचन जर केलं तर सरावानं तुम्हाला अगदी येऊन जाईल. मनातल्या मनात पाठ वाचन करायचं नाही, मोठ्याने पाठ वाचन करायचा. एकूण ह्या ग्रंथामध्ये 13 अध्याय, पहिल्या अध्यायापासून 13 अध्याय पूर्ण हे आहे ते वाचन करायचे. आता तुमचे इथं जे आहे 13 अध्याय संपतात. इथं संपले तुमचे 13 अध्याय. इथं नवार्ण मंत्र 16 वेळेस घ्यायचा. नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चा, हा नवार्ण मंत्र 16 वेळेस घ्यायचा. त्यानंतर पाठ 13 अध्याय झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त आहे, देवी सूक्त पूर्ण घ्यायचं. त्यानंतर प्राधानिक रहस्य आहे हे पूर्ण घ्यायचं. त्यानंतर वैकर्तिक रहस्य आहे हे पण पूर्ण घ्यायचं. त्यानंतर मूर्ती रहस्य आहे हे पण पूर्ण घ्यायचं. आणि मूर्ती रहस्य झाल्याच्या नंतर तुम्ही नित्यसेवेमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे हे घ्यायचं. मूर्ती रहस्य झालं की तुम्ही आपल्या नित्यसेवेमध्ये बघा इथे सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे, तर हे सिद्ध कुंजिका स्तोत्रम इथपर्यंत पूर्ण घ्यायचं. जर तुम्ही रोज सिद्ध कुंजिका स्तोत्रम जर घेतलं तर तुम्हाला संपूर्ण पाठ एक केल्याचं फळ भेटतं. एवढा म्हणजे हे आहे फायदा सिद्ध कुंजिका स्तोत्रांचा. मूर्ती रहस्य झालं की सिद्ध कुंजिका स्तोत्र घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही मग परत दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथामध्ये देव्या परत क्षमापण स्तोत्र आहे हे घ्यायचं. हे कशासाठी घ्यायचं, जे पाठ वाचन करता वेळेस आपल्या हातून जे चुका झाल्या, काही वाचनामध्ये जर चुका झाल्या तर ते माफी म्हणजे हे देवीला म्हणण्यासाठी हे देव्या परत क्षमापण स्तोत्र हे पूर्ण घ्यायचं. हे झाल्याच्या नंतर आपण देवीच्या नावाने जय जयकार करायचा, जे म्हणतो उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. जय जयकार झाल्याच्या नंतर प्रार्थना घ्यायची, जी आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ही प्रार्थना नंतर घ्यायची. हा झाला तुमचा पाठ पूर्ण वाचन, दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ वाचन झाला. आलं सर्वांच्या लक्षामध्ये. अगोदर प्रार्थना घ्यायची, त्यानंतर स्वामींचा मंत्र घ्यायचा 11 किंवा 21 वेळेस, त्यानंतर नवार्ण मंत्र 16 वेळेस, 24 वेळेस गायत्री मंत्र. त्याच्यानंतर तुमचं पाठ वाचनाला सुरुवात. देव्या कवचम, अग्रला स्तोत्रम, अथकिलक स्तोत्रम, रात्री सुक्त आणि पहिल्या अध्यायापासून सुरुवात. 1 ते 13 पूर्ण अध्याय वाचन करायचे. 13 अध्याय झाल्याच्या नंतर परत 16 वेळेस नवार्ण मंत्र घ्यायचा. नवार्ण मंत्र झाल्याच्या नंतर लगेच तंत्रोक्त देवी सुक्त, मूर्ती रहस्य, प्राधानिक रहस्य, वैकर्तिक रहस्य हे पूर्ण घ्यायचं. त्याच्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्रम घ्यायचं आणि त्याच्यानंतर देव्या परत क्षमापण स्तोत्र घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही पाठ करू शकता. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने, मी ज्या पद्धतीने पाठ वाचन करते त्याच पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही अशा पद्धतीने पाठ वाचन ही करू शकता. पहिले जे वाचन जर करणारे असतील तर त्यांना थोडंसं म्हणजे अवघड जाईल, पण एकदा सरावानं जर तुम्ही 2-4 वेळेस जर पाठ वाचन केलं तर तुमच्या डोळ्याखालून जाईल आणि तुम्हाला वाचायला हे अगदी सोपं जाईल. जसं मला म्हणजे स्वामी समर्थ केंद्रात मिळालेल्या मार्गदर्शनानुसार
तीच सेवा मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करते. अनन्यसाधारण ह्या सेवेचे महत्त्व आहे. आपल्या बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत सांसारिक सगळे आपण सर्वजण सांसारिक माणसं आहेत. आपल्या प्रपंचामध्ये बऱ्याचशा काही आपल्याला अडचणी येतात. तर या अडचणीतून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी आपण देवीची सेवा आराधना जी आहे उपासना केली पाहिजे. त्यातलाच एक भाग म्हणजे हा दुर्गा सप्तशतीच्या पाठाच्या. सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही नवरात्रामध्ये 9 दिवस अवश्य देवीचे पाठ करा. पण तुम्ही एरवी वर्षभरातही तुम्ही तुमच्या घरी तुम्ही सेवा करू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच त्यांनी विचारलं की आम्ही नित्यसेवेमध्ये जशी स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करतो तसे आम्ही दुर्गा सप्तशतीच्या किंवा ही देवीची म्हणजे देवीची सेवा जी आहे कुलदेवतेची ही नित्यसेवा आम्ही करू शकतो का? तर तुम्ही अवश्य करू शकता. रोज तुम्ही 2 अध्याय घ्यायचे. पहिले वेळेस प्रार्थना घ्यायची, जे स्वामी स्तवन आहे ते स्वामी स्तवन घ्यायचं. त्याच्यानंतर देव्या कवचम, अग्रला स्तोत्रम, अथ किलक स्तोत्रम, रात्री सुक्तम घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा. त्याच्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र घ्यायचं आणि देव्या परद क्षमापण स्तोत्र घ्यायचं. अशी तुम्ही आपल्या आईकुल देवीची नित्यसेवा ही नित्य नियमानं तुम्ही जसं की स्वामी महाराजांची करतो तसं तुम्ही करू शकतो. आणि नित्यसेवेमध्येही तुम्ही इन्व्हॉल्व ही देवीची सेवा करू शकतात. पहिल्यांदा स्वामी स्तवन घ्यायचं, त्याच्यानंतर 11 माळी जप, 9 मंत्र, हे काय म्हणतात तर गायत्री मंत्र झाल्याच्या नंतर देव्या कवचम, अथ किलक स्तोत्रम, रात्री सुक्तम, अर्गला स्तोत्रम हे घ्यायचं. पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा. त्या 2 अध्याय झाल्याच्या नंतर सिद्धकुंजिका स्तोत्र घ्यायचं आणि देव्या परत क्षमापण स्तोत्र घ्यायचं. दुसऱ्या दिवशी वाचते वेळेस देव्या कवचम, अथ किलक स्तोत्रम जे आहेत, अर्गला स्तोत्रमची सुरुवातीची जे आहेत सेवा ती घ्यायची. त्याच्यानंतर 3रा आणि 4था अध्याय घ्यायचा. परत सिद्धकुंजिका स्तोत्र घ्यायचं आणि परत देव्या परत क्षमापण स्तोत्र घ्यायचं. असं तुमच्या जी नित्यनियमानं सेवा करतात त्या सेवेमध्ये तुम्ही आई कुलदेवतेची सेवा आहे ती इन्व्हॉल्व करू शकता. आणि खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या हातून रोजच आई भगवतीची सेवा घडायली ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी करा. पण दुसरी महत्वाची गोष्ट सांगते, जशी स्वामीची तुम्ही सेवा आराधना उपासना करता तशीच आपल्या जी कुळाचे संरक्षण करणारी जी आई म्हणजे देवी असते तिचं कुलदेवी आणि कुलदेवतेची नक्कीच तुम्ही सेवा आराधना उपासना करा. वर्षातून एकदा तरी देवीच्या दर्शनाला जा. तुम्ही त्यांचा मान सन्मान करा. तुमच्या घरी जर काही शुभ कार्य जर असेल तर तुम्ही अवश्य देवीच्या दर्शनाला जा. देवीला साकडं घाला की आमचे शुभ कार्य चांगलं व्हावं. बघा तुमचं निश्चितच तुमचं जे कार्य आहे ते चांगलं होण्यास मदत होईल. खूप अडचणी असतील, ज्यांना घोर संततीबद्दल प्रश्न असतील, घरामध्ये खूप भांडणं असतील तर ही उपासना नक्कीच तुम्हाला उपयोगाला पडणार आहे. आणि सर्वात मोठा जो प्रश्न मुला मुलींच्या विवाहाचे, ज्यांचे खरंच विवाह खूप अडचणी जर येत असेल तर तुम्ही 151 संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. बघा तुम्हाला नक्कीच फायदा व्हायला, नक्कीच तुमचं लग्न जुळण्यास मदत होईल. झालेली तो अजून काही जर तुम्हाला जर पाठ वाचन करण्याबद्दल जर काही अजून मनामध्ये प्रश्न शंका जर असेल किंवा काही विचारायचं असेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. जसं मी जशा पद्धतीने सेवा करते किंवा मी जशा पद्धतीने पाठ करते तेच तुम्हाला सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ जर आवडला असेल, जास्तीत जास्त सेवा करा स्वामी महाराजांची, आपल्या कुलदेवतेची, एवढीच मी तुमच्यासमोर एक आशा व्यक्त करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. उदयोस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय. झालेली सेवा ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि माझ्या सेवेला इथंच विराम देते. श्री स्वामी समर्थ.